हॅलो, मी आहे प्रांजली आणि मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर का नाही करावी. सो लेट्स स्टार्ट. मम्मीने मला आधीच सांगितलं होतं मला उद्या साबुदाण्याचे वडे खायचे आहेत, तर तिची फरमाईश तर आपल्याला पूर्ण करणंच आहे. सो मी रात्रीच साबुदाणे भिजत घातले होते पाव किलो साबुदाणे असतील तर त्यासाठी तुम्ही मीडियम बटाटे असतील तर 5 तरी घ्या आणि ते मस्त बॉईल करा. आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा, मी तर जास्तच प्रिफर करते कारण ते कमी नाही आवडत मला. खायचं तर कसं व्यवस्थित खायचं बनवून, कमी कमी एवढंसं नाही टाकायचं, आपल्याला ते जमत नाही. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरून मिरची टाकायची आहे, जेणेकरून ती खाताना लागली नाही पाहिजे, खाल्ली तरी पत्ता नाही लागला पाहिजे. आणि त्यानंतर छान असे गोळे करायचे आहेत गोल गोल आणि नंतर त्याला चपटं करायचं आहे, त्याचं नाक चपटं करून टाकायचं आहे. असे गोळे तुम्हाला छान छान बनवायचे. तसे भरपूर सारे एकसाथ बनवून घ्या, 5-6 जेवढे खायचे तेवढे, म्हणजे कसं गरम गरम खायला भेटेल. आणि नंतर एका साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे आपल्याला. तेल तापलं की नाही बघण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडा एखादा साबुदाण्याचा हे टाकायचं आहे, जेणेकरून ओके तेल तापलं आहे. त्यानंतर आपल्याला हळूहळू फेकायचे नाही आहेत त्याच्यामध्ये, अंगावर तेल उडेल. हळूहळू क्रिस्पी करायचे, जसे मी केलेत ना सेम टू सेम तसे केलात ना, तर तुम्ही म्हणजे 7-8 साबुदाणे एकाच टायमिंगला चटकवाल. त्यानंतर साबुदाण्याचे वडे खायचे कशासोबत, सो दही घ्यायचं. जसं कोणाकोणाला चटणी आवडते, पण सगळ्यात जास्त भारी दहीच लागतं. दहीमध्ये थोडी साखर टाकायची, जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढी साखर. मी 2 दहीचे डबे त्याच्यामध्ये 2 स्पून साखर टाकली होती आणि फर्स्ट मम्मीला दिली. मम्मी खुश. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुपारीपर्यंत खुश करायचं आहे, सो त्यासाठी मम्मीचं फेवरेट मच्छी, त्यासाठी मी गेली मच्छी मार्केटमध्ये. तर आज बरीच गर्दी होती, भरपूर सारी, बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे. बरीचशी मच्छी आली होती, वेगवेगळ्या प्रकारची, बांगडे, कोळंबी, सुरमई, मांदेली, बरंच काही, छोटीवाली कोलंबी, कालवे, शिंपले, खेकडे. बापरे बाप, बरीच मच्छी आली होती. मला एवढी फ्रेश नव्हती पण वाटली मच्छी. मी फक्त कोळंबी घेतली आणि घरी आली. घरी येऊन मग कोळंबी व्यवस्थित साफ करायची आहे, त्याच्यातला धागा काढायचा आहे, अर्धी साफ करून तर मी तिकडनंच आणली होती. सो त्यानंतर मी बनवलं होतं कोळंबीचा मसाला, मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर मी संध्याकाळी गेली होती तिला स्टडी टेबल आणायला, कारण तिचं स्टडी टेबल तुटलं होतं. सो तिला अभ्यासाला लागतो आणि घरी येऊन या माकडांना मग खाऊ दिलं. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय, गुड नाईट.